त्यांच्यासाठी. He is a very dynamic young leader. कारण की अतिशय सुंदर आणि तरुण असे नेतृत्व करणारे पुढारी अजितदादा पवारांचे थोरले पुत्र पार्थ पवार. I'll just make a word of prayer for all of you. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे, सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आहे. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाप्पा, I thank you and praise you for all of them, O Master. तुझे मी आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो त्यांच्या सगळ्यांसाठीच. I thank you for Rohit Kate. रोहित काटेंसाठी तुला धन्यवाद. I thank you for Atul Shitole अतुल शितोळेंसाठी तुला धन्यवाद. and our sister here, Mai Kate. माईंसाठी तुला धन्यवाद. And above all, I thank you, Lord, for Parth Pawar. आणि पार्थ पवारांसाठी पण तुला धन्यवाद. Lord, प्रभू, I pray that you bless them in a special way. मी प्रार्थना करतो की खास रीतीने आज तू त्यांना आशीर्वादित कर. Let your gracious hand come upon him. तुझा कृपाळू हात त्यांच्यावर आज येऊच दे. Bless him abundantly. आशीर्वादित कर त्यांना आज महान रीती. Fulfill all his heart's desire. हृदयातील सर्व इच्छा त्यांना पूर्ण करून दे. Your Bible says, तुझ्या वचनात तू लिहिलंय, when a righteous man rules, नीतिमान माणूस जेव्हा सत्तेवर येतो then the nation is exalted. तेव्हा देशाचा उत्कर्ष होतो. I pray, Father, मी प्रार्थना करतो रे बाप्पा, raise up godly leaders, भक्तिमान नेतृत्व करणारे पुढारी उभे कर. faithful leaders, अगदी विश्वासू आणि इमानदार, that they may be a blessing to the society, की समाजासाठी ते आशीर्वाद ठरले पाहिजे and the people would love them. आणि लोकांचं त्यांच्यावर मग प्रेम बसणार. Let the country rise up because of these great people. हा देश या महान लोकांमुळे वर येऊ दे. Let Pune and Maharashtra rise up because of these dynamic people. आमचं महाराष्ट्र राज्य आणि आमचं पुणे शहर या अतिशय सुंदर आणि प्रभावशाली रीतीने नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांमुळे वर येऊ दे. Bless them abundantly. त्यांना विपुल आशीर्वाद दे. Keep them away from every evil and harm and danger. सर्व वाईटांपासून आणि सगळ्या इजेपासून त्यांना लाभ ठेव. Give them long life दीर्घायुष्य दे त्यांना and blessed life, आशीर्वादित जीवन दे त्यांना and fulfill all their heart's desire. आणि हृदयातील सर्व इच्छा त्यांना पूर्ण करून You दे. said in the Bible, तू पवित्र शास्त्रात तुझ्या वचनात बोललास, those who honor me, I shall honor them. जे माझा मान करतील मी त्यांचा मान करीन. They honored, O Father, by coming to our church. आज देवप्पा त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ काढून या मंदिरात या चर्चला येऊन तुझा मान केलाय. So you honored them. म्हणून तू त्यांचाही मान करशील. Thank you, Father. धन्यवाद तुझा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात